विटा एक्सप्रेस, सुरुवात नव्या पर्वाची। जी आपल्या घरपट्टी आहे त्याच्यावरती व्याज आकारण्याचं काम किंवा ती मोहीम चालू केली की बाबा रे, हे जे तुम्ही काही नाटकं चालू केलेत हे नाटकं तुम्ही तातडीनं बंद करा। आणि अशा परिस्थितीमध्ये हे नालायक प्रशासन काहीतरी लोकांच्यावरती नवीन नवीन योजना लादत आहे। जी काही यांनी नाटकं चालू केली ही तातडीनं थांबवावी। आणि इथं हे काही पटाणी व्याज घेण्याचं काम ही विटा नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही चालू आहे ते तातडीने या लोकांनी थांबवलं पाहिजे। ज्यांची खरंच परिस्थिती नाही अशा लोकांनी अक्षरशः घरपट्टी भरण्याचे त्यांचे वांदे आहेत। आणि या लोकांनी त्याच्यावरती विशेष म्हणून व्याज दर स्वीकारायला लागलेत। हे जी आपले जे पहिले जे प्रांत होते त्यांनी आपल्या विटा नगरपालिकेचा कारभार प्रशासक म्हणून त्यांच्याकडे होता, तर त्यावेळेस ज्यांनी ही योजना त्यावेळेला किंवा अंमलात आणली तर त्यावेळेला कोणतेही नागरिकांना विटा शहरातला कोणतीही माहिती दिली नव्हती। आणि दुसरा संदर्भ असा, जसे आता ती नगरपालिकेचे पानपट्टी असेल किंवा घरपट्टी असेल यासाठी गाडीतनं बोंबाबोंब मारते किंवा बोंबलचे तुमची घरपट्टी भरा, पानपट्टी भरा। तर असा निर्णय घेताना त्यांनी का त्यावेळेला बोंबा मारले नाहीत की बाबा रे, आम्ही असा कर, इथून पुढे नगरपालिकेच्या वतीनं नवीन व्याज दर स्वीकारणार आहे म्हणून। ह्या लोकांनी अशी कोणतीही बोंबाबोंब त्यावेळेला केली नाही आणि सांगितलंही गेलं नाही त्या लोकांच्याकडून। त्यामुळे या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आम्हाला सांगायचं आहे, हे जर नाटकं जर तुम्ही थांबवली नाही तर आम्ही विटा शहरातल्या सगळ्या नागरिकांना एकत्र करून आम्ही विटा नगरपालिकेवरती मोर्चा काढू। दुसरी गोष्ट, देशामध्ये विटा नगरपालिकेचा दोनदा प्रथम क्रमांक आलेला आहे। दोनदा नंबर येऊन पण काय तुम्ही सुविधा दिल्यात लोकांना किंवा नागरिकांना? काही सुविधा नाहीत, नुसते विटाचे रस्ते चकाचक आहेत। आता घरकुलमध्ये जर आपण गेला, मी आपल्याला ते व्हिडिओ पाठवेन, अक्षरशः तिथे इतकी भयंकर परिस्थिती झाली आहे। ते विटा नगर परिषद म्हटलं हद्द आहे का विट्याच्या बाहेरची राहणारे लोक आहेत अशी तिथली परिस्थिती आहे। इथले फुटपाथ म्हणा नागरिकांना त्याच पद्धतीने उपलब्ध नाहीत। जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना फिरण्यासाठी कुठेही काही गार्डन नाही विटा शहरामध्ये। सगळ्यांना सकाळचा व्यायाम करण्यासाठी मायनी रोड किंवा आपला कराड रोडला जावं लागते। त्यामध्ये पण गेल्या अनेक वर्षामध्ये एक दोन माणसं दगावलेले आहेत अपघात होऊन सकाळचा। असे विटा शहरामध्ये असंख्य प्रश्न आहेत। विट्याला रिंग रोड नाही। आता सगळी जी जड वाहतूक आहे, उसाचे ट्रॅक्टर असतील, मोठमोठ्या गाड्या असतील, जेव्हा ती संध्याकाळची वाहतूक पूर्ण रस्ता ठप होतो। विटा नगरपालिकेला पार्किंगची बोंबाबोंब आहे। मग ही राजकीय मंडळी काय करतात? यांना फक्त नागरिक फक्त मतदानासाठी पाहिजे का? हा मला त्या सर्व नेत्यांना प्रश्न आहे माझा। तर हे जे काही तुम्ही नाटकं लावलेत हे तातडीनं बंद करा, एवढंच मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिवराय, प्रथमतः मी नगरपालिकेने जो घरपट्टी पाणीपट्टीवर जो व्याजदर आकारण्याचा निर्णय घेतलेला आहे त्याचा जाहीर निषेध करते। आणि साहेबांनी तर सगळा विषय मांडलेलाच आहे। मला एका दुसऱ्या विषयावर फोकस करायचा आहे। तो महत्वाचा विषय म्हणजे आज आपली विटा नगरपालिका देशात 2 वेळा प्रथम क्रमांकावर आली असताना एक बस स्टॉप मध्ये आणि एक नगरपालिकेचं शौचालय जर बघितलं तर त्या 2 ठिकाणीच महिलांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध आहे। परंतु आज आपला कराड रोड बघितला शिवाजी महाराजांच्या चौकातून, किंवा खानापूर रोड बघितला, मायनी रोड बघितला, सांगली रोड बघितला, तर कुठंही महिलांना शौचालयाची व्यवस्था उपलब्ध नाही। आणि 2 वेळा विटा नगरपालिका देशात प्रथम आली असताना सुद्धा स्वच्छतेचे 12 वाजलेले दिसतात। कारण तुम्ही बस स्टॉप मधलं शौचालय बघा, त्याची दुरावस्था आहे। तसंच तिथं महिलांना पैसे आकारले जातात। परवा तर ते सरळ त्याला टाळे ठोकलेले होते। आणि नगरपालिकेमध्ये सुद्धा महिलांना शौचालय जाण्यासाठी पैशाची मागणी केली जाते, पैसे आकारले जातात। तर प्रशासनाला किंवा आता जे प्रस्थापित आता नाहीच आहे, बरेच दिवस झाले प्रशासनाकडे कारभार चालू आहे। आणि त्यामुळं नवनवीन जे काही कर लादले जातात, हे घरपट्टी पाणीपट्टी कोण भरू शकत नाही हो? ज्यांची परिस्थिती नाही अशी लोक आज तरुण पिढी आत्महत्या करायला लागल्या, तरुणांना रोजगार नाही, अशी सगळी भीषण परिस्थिती असताना आज कुठल्याही MIDC
कुठल्याही महिलांसाठी एखादा रोजगार उपलब्ध नाही, अशी सगळी अराजक परिस्थिती असताना आपण परत पुन्हा अजून लोकांवर अशा प्रकारचे कर लादणं हे अतिशय भयंकर आणि लाजिरवाणा किळसवाणा प्रकार आहे. त्यांनी हा प्रकार त्वरित थांबवा आणि महिलांना अनेक प्रॉब्लेम असतात, अनेक समस्या असतात. त्या समस्या पाहत असताना महिलांना सुलभ शौचालयाची फार आवश्यकता आहे आणि ती तातडीनं त्यांनी मंजूर करावी महिलांसाठी. एवढंच मी सेनेच्या माध्यमातून पत्रकारांना सांगू इच्छिते.